नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या विरोधात अकोल्यात काँग्रेसच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल। अहमदनगर येथील सकल हिंदू समाजातर्फे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी मोर्चाच्या समारोपाप्रसंगी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारून टाकू, आमच्या वाट्याला जायचे नाही अशी धमकीवजा भाषा वापरली। यामुळे देशातील सामाजिक सौहार्द नष्ट होत असून धार्मिक तणाव पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे। कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशा अपमानकारक वक्तव्यामुळे संपूर्ण भारत देशातील अबाधित एकतेला क्षती पोहोचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे व त्यासाठी नितेश राणेंचे बेजबाबदार आणि जातीवाचक वक्तव्य कारणीभूत आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले। हिंदू मुस्लिम राजकारण आहे त्याचा एक पुरावा नितेश राणे जे बोलले मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये जाऊन त्यांना मारू, खरं म्हणजे हिंदू धर्म जो सहिष्णू आहे, वसुदैवम कुटुंबकम या न्यायाने चालते आणि वारकरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ या वृत्तीचा हिंदू धर्म आहे। आणि महाराष्ट्राचे भारताच्या जनतेचे प्रश्न आहेत, अतिवृष्टी आहे, महापूर आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्या सोयाबीनला भाव नाही, हे सगळे प्रश्न बाजूला टाकण्यासाठी त्यांनी जे विधान केलं आहे, महाराष्ट्रातील जनतेचा मी आभारी आहे की त्यांनी यांच्या विधानाला त्यांनी भाव दिला नाही। याचा निषेध करायला अकोला जिल्हा काँग्रेस व अकोला महानगर काँग्रेसच्या वतीनं आम्ही एक रिपोर्ट त्यांच्या विरुद्ध अकोला जिल्ह्यामध्ये सादर केला।